नमस्कार मित्रांनो, चोखंदळ पोटोबा युट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे पाणीपुरीची संपूर्ण मेकिंग. त्यामध्ये गोड पाणी, तिखट पाणी, पाणीपुरीचा रगडा कसा बनवायचा ते संपूर्ण आपण बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोखंदळ पोटोबा. आजच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. तर आजची व्हिडिओ खूप विशेष असणार आहे मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये ना जे पाणीपुरी लवर आहेत ना त्यांच्यासाठी खास असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार मित्रांनो, पाणीपुरीची एकदम सविस्तर माहिती घेणार आहे. गोड पाणी कसं बनवायचं, तिखट पाणी कसं बनवायचं, त्याच्यामध्ये जो रगडा असतो तो कसा बनवायचा, आणि आपले पाणीपुरी चांगली लागावी यासाठी काय काय टिप्स असतात त्या सगळ्या तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर आपण रगडा पॅटीस पण करणार आहे मित्रांनो, कारण की जे पाणीपुरीला जे साहित्य लागतं त्या साहित्यामध्ये रगडा पॅटीस पण बनतं मित्रांनो. तर आपण काय करूया, आता व्हिडिओसाठी लागणारं साहित्य बघून घेऊ. मित्रांनो, प्रथम काय करूया आपण, तर पाणीपुरीसाठी आहे ना जो रगडा असतो ना तो बनवूया. तर हाच रगडा आपण आहे ना पॅटीस साठी पण वापरणार आहे. तर आपण काय केलेलं आहे, हा वाटाणा घेतलेला आहे मित्रांनो. रात्रभर आपण भिजत घातला होता, पाणी थोडं गरम केलं आणि त्याच्यामध्ये भिजत घातलाय. तर एक साधारण थोडासा नरम झालेला आहे, तरी पण कुकरमध्ये आपल्याला शिजून घ्यावं लागणार आहे. तर आपल्याला एकदम गाळ करून घ्यायचं आहे. तुम्ही बघितलं असेल पाणीपुरीच्या गाड्यावर आहे ना, तर रगडा एकदम असा गाळ असतो मित्रांनो. तर रगडा कसा बनवायचा ना त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊ. तर आपण हा वाटण तर भिजत घातलेलाच आहे. त्याचबरोबर आपल्याला ना बटाटा लागणार आहे मित्रांनो रगड्यामध्ये टाकायला. तर आपण काय केलेलं आहे मित्रांनो, 500 ग्रॅम आपण वाटाणा घेतलाय आणि त्याचबरोबर आपण 300 ग्रॅम बटाटा घेतलाय मित्रांनो. त्याचबरोबर आहे ना आपल्याला हळद लागणार आहे, साधारण 1 चमचा हळद आहे. त्याचप्रमाणे आपण चवीप्रमाणे मीठ घेतलेले आहे. तर आपण हे सगळं कुकरमध्ये आता शिजवून घ्यायचंय. तर मित्रांनो, आपल्याला आहे ना वाटण शिजवायचंय, तर आपण त्यासाठी कुकर घेतलेलं आहे. तर कुकरमध्ये आपण आहे ना वाटण टाकून घेऊ मित्रांनो. तर मित्रांनो, कुकरमध्ये पाणी ना पूर्ण आपलं वाटण आहे ना बुडून जाईल एवढं पाणी घ्यायचं मित्रांनो. तर आता याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो, आपण आहे ना हळद टाकायची, 1 चमचा हळद आहे मित्रांनो, ते टाकून घेऊ. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आहे ते पण टाकून घेऊ. तर मित्रांनो, आता काय करायचंय, आपल्याला बटाटा पण शिजवून घ्यायचंय. तर आपण काय करायचं, याची साल काढलेली नाहीये, आपण शिजल्यानंतर याची साल काढायची. हे बटाटे पण आपण याच्यामध्ये शिजवून घेऊ. आणि मित्रांनो, तुमच्या कुकरच्या गरजेनुसार आहे ना, म्हणजे प्रत्येक कुकरला वेगळी शिट्टी घ्यावी लागते. कुणाला 3 मध्ये शिजून जातं, कुणाला 5 मध्ये शिजून जातं. तर आपण आमच्या कुकरमध्ये ना 5 शिट्ट्या घेणार मित्रांनो. तर एकदम असा गाळ झाला पाहिजे आपला रगडा. तर आपण रगडा बनतोय ना तोपर्यंत आपण आहे ना गोड आणि तिखट पाणी बनवून घ्या मित्रांनो. तर आता आपण कुकरवर आपण 5 शिट्ट्या घ्यायसाठी ठेवून देऊया. तर आपल्याला आता चिंचेचं पाणी बनवायचं मित्रांनो. चिंचेचं पाणी किंवा आपण त्याला चिंचेची चटणी म्हणूया. तर आपण काय केलेलं आहे, 50 ग्रॅम आहे ना आपण आहे ना चिंच घेतलेली आहे, त्याच्यामध्ये बिया वगैरे काढून घेतलेले आहेत. तर आपण जेवढी चिंच घेणार आहे मित्रांनो तेवढाच गुळ घ्यायचा आहे आपल्याला. तर आता आपण काय करायचं, आपल्याला चिंचेचा कोळ बनवायचा आहे. तर पाणी गरम करून साधारण 10 मिनिटं आपण त्याच्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. त्यामुळे आपला पल्प वेगळा होऊन जाईल आपल्याला. तर आपण काय करूया, एका भांड्यामध्ये चिंच टाकून घेऊ आणि पाणी टाकूया. असंच आपण आता गरम करूया, म्हणजे याचं चिंचेचं सगळं कोळ निघून जाईल मित्रांनो. तर मित्रांनो, आपण गरम पाण्यामध्ये चिंच भिजत घातली होती, साधारण 10 ते 15 मिनिटं झाले आहेत मित्रांनो. तर आता काय करायचं, आपल्याला हे सगळं मिक्सरमध्ये एकदा ना फिरून घ्यायचंय, म्हणजे चांगला पल्प याचा मोकळा होईल. नंतर चायच्या साईडने चौथा साईड करून घ्यायचा मित्रांनो. तर आता आपण काय करूया, मिक्सरमध्ये टाकून घेऊया. तर आपण भिजत घातलेली चिंच ना आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलेली आहे. तर चांगली त्याची पेस्ट सारखं झालेली आहे मित्रांनो. तर आपण स्वतः साईडला काढून घेण्यासाठी ना आज जाळीच्या साईडने आहे ना आपण स्वतः साईडला काढून घेऊया. तर आता आपण काय करायचंय, जाळीच्या साहाय्याने ना याचा चोथा साईडला काढून घ्यायचा आहे आणि असा प्रेस करायचा चमच्याने मित्रांनो. तर प्रेस केला काय होईल, याचा पल्प आहे ना जाळीमधून असं खाली निघून जाईल आणि वरती फक्त चोथा राहील. तर थोडं पाणी टाकत आहे ना आपल्याला असं चमच्या साहाय्याने असं दाबायचं आहे, तर सगळा पल्प निघून जाईल. तर पाहू शकता, आपण सगळा चिंचेचा कोळ आहे ना जाळीच्या साहाय्याने वेगळा करून घेतलेला आहे. तर आता फक्त चोथा राहिलेला आहे. तर हा चोथा आता आपण काढून टाकायचा आहे. तर आता बघा, अशा प्रकारे ना खाली आपलं चिंचेच्या कोळचं पाणी तयार आहे. तर आता काय करूया, पुढची प्रोसेस बघूया आपण. तर मित्रांनो, आता आपण काय करायचंय की आपल्याला चिंचचं पाणी आहे ना आणि गुळ आहे ना ह्याचं मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचंय. तर शिजवताना आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत. तर आपण त्याची पण माहिती घेऊया. तर आता काय करूया, आपण 50 ग्रॅम गुळ याच्यामध्ये टाकून घेऊ आणि गुळाचे खडे ना चांगले विरघळसतोवर आहे ना आपल्याला चांगलं उकळून घ्यायचंय. गुळ चांगला विरघळलेला आहे आपल्या चिंचेच्या पाण्यामध्ये. तर आता उकळी पण छान फुटलेली आहे. तर आता याच्यामध्ये ना आपल्याला
चवीनुसार आहे ना थोडंसं आहे ना हे लाल तिखट आहे, तर लाल तिखट घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये. तर लाल तिखट घालून घेतलं की लगेच आपल्याला जिरे पावडर आहे, जिरे पावडर पण टाकून घ्यायचे. तर जिरे पावडर टाकल्यानंतर आपल्याला लगेच आहे ना हे साधं मीठ आहे मित्रांनो, तर आपण 1 चमचा ते टाकून घेऊया. त्याचबरोबर आहे ना काळं मीठ टाकणे पण खूप गरजेचं आहे. काळं मीठ टाकलं ना तर चव खूप भारी येते, तर काळं मीठ पण टाकूया. आणि हे सतत आणि 1-2 मिनिटं असं ढवळत आपल्याला उकळून घ्यायचं मित्रांनो. तर हळूहळू हे घट्ट व्हायला चालू होईल. मित्रांनो कधी पण लक्षात ठेवायचं आहे की चिंच आणि गुळाचं पाणी बनवताना ना चिंच आणि गुळाचं पाणी चांगलं शिजवून घ्यायचंय. तर शिजवल्यामुळे ते आपण टाकलेले मसाले आहेत ना त्याच्यामध्ये चांगले मुरतात. त्यामुळे आहे ना जी आपल्याला चव आहे ना जी आपल्याला पाणीपुरीच्या गाडीवर किंवा हॉटेलमध्ये भेटते ना ती चव आपल्याला या चटणीमध्ये भेटणार आहे मित्रांनो. तर आता हे आपलं ना पाणी चांगलं उकळलेलं आहे. तर आपण आता काय करूया, गॅस बंद करूया. थंड झाल्यानंतर आपल्याला आपल्या गरजेनुसार याच्यामध्ये पाणी टाकून आहे ना आपल्याला जर घट्ट पातळपणा ऍडजस्ट करून आहे ना पाणीपुरीसाठी पाणी तयार करायचं आहे मित्रांनो. तर आता थंड झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघूया. तर आता ना आपलं आहे ना गोड पाणी बनवून झालेलं आहे. तर आता आपण काय करूया, पाणीपुरीचं चटपटीत असं तिखट पाणी बनवून घेऊया. तर त्यासाठी आपण काय केलं, पुदिन्याची पानं घेतलेली आहेत मित्रांनो. तर ते पाण्याने साधारण आपण एक गड्डी घेतलेली आहे, निवडून निवडून आपण स्वच्छ पानं घेतलेली आहे. तर आपण एक गड्डी आपण पुदिना घेतल्यानंतर काय करायचंय, अर्धा गड्डी आपल्याला ना कोथिंबीर घ्यायची आहे. तर कोथिंबीर पण आपण निवडून घेतलेली आहे, तर कोथिंबीर पण आपण टाकून घेऊ. त्याचबरोबर आपण आहे ना 10 ते 12 माणसांसाठी आपण आहे ना तिखट पाणी बनवतोय. तर 10 ते 15 तिखट मिरच्या आहेत मित्रांनो, ह्या मिरच्या टाकून घेऊ. त्याचबरोबर मित्रांनो ना आपण 1 इंचाचं साधारण आलं घेतलेलं आहे, त्याचे थोडे थोडे छोटे छोटे पीस करून आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. तर हे सगळे घटक आहेत ना मित्रांनो आपण मिक्सरमध्ये ना हलकं हलकं पाणी टाकून आहे ना बारीक पेस्ट करून घेऊया. पेस्ट तयार झालेली आहे, तर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. तर मित्रांनो आपली पेस्ट आपण एका मोठ्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. तर आपले पुदिन्याचं पाणी ना काळं पडू नये हिशोबाने आपण काय करायचे, आपण लिंबू पिळून घ्यायचं. मी 1 लिंबू पिळून घ्यायचे. तर लिंबू पिळ्यावर काय होतं मित्रांनो, आपली जी हिरवी कुठली चटणी वगैरे आपण पुदिन्याची बनवतो ना तर ती जसं जसं वेळ जाईल ना तसं ती काळी पडते. तर काळी पडू नये म्हणून आपण लिंबू पिळायचं असतं मित्रांनो. त्यामुळे आपली ना हिरवीगार राहते. आपण पुदिन्याची चटणी बनवू किंवा पुदिन्याचं पाणीपुरीसाठी लागणारं पाणी बनवू, त्याच्यामध्ये आपण लिंबू पिळून घ्यायचं. तर लिंबू पिळून झालेलं मित्रांनो. तर आता काय करायचं मित्रांनो, हा आहे ना आपला आहे ना पाणीपुरीचा सिक्रेट मसाला आहे. तर हा आपण याच्यामध्ये 1 चमचा टाकून घेऊ. नंतर ना मित्रांनो थोडं ढवळून घ्यायचंय की लगेच आपल्याला ना 1 चमचाभर चाट मसाला टाकून घ्यायचा मित्रांनो. हा कुठल्या पण जनरल स्टोअर मध्ये ना इझिली अवेलेबल होतो, कोणत्याही ब्रँडचं घेतलं तरी चालतो. त्याचबरोबर काय करायचं मित्रांनो, हे 1 चमचा आहे ना आपण साधे मीठ घेतलेले ते पण टाकून घेऊ. त्याचबरोबर आहे ना आपल्या पाणीपुरीच्या तिखट पाण्यामध्ये ना आपण आहे ना काळं मीठ टाकल्यानंतर खूप भारी टेस्ट येते मित्रांनो. तर आपण 1 चमचा काळं मीठ टाकून घेऊ. नंतर सगळं आपण मिश्रण एकसारखं ढवळून घेऊया. आणि मग आपण टेस्ट करत करत त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचे मित्रांनो. तर आपण जेवढे आता घटक वापरलेत ना ते 10 ते 12 माणसांना पुरेल एवढे आपण घटक टाकलेले आहेत. तर आता आपण पाणी टाकूया. आता आपण गरजेनुसार आपण पाणी टाकून घेऊया. मित्रांनो आपण गरजेनुसार पाणी टाकलेलं आहे. किती छान टेक्स्चर आलेलं बघा मित्रांनो, आपलं हिरवगार पाणी दिसतं मित्रांनो. तर आता सगळ्यात प्रमुख घटक शेवटचा, ते आपण मगाची जी चिंचेची चटणी बनवली होती ना ती अजून आता घट्ट स्थितीमध्ये आहे. तर आपण काय करायचं, 1 चमचा ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि परत एका टेस्ट घ्यायची आहे. आणि गरजेनुसार अजून वाटलं तर थोडंसं आपण आहे ना आंबट पाणी याच्यामध्ये ऍड करायचंय. तर टेस्ट केल्यानंतर साधारण आहे ना मला 3 चमचे चिंचेचं पाणी टाकण्याची गरज पडलेली मित्रांनो या तिखट पाण्यामध्ये मित्रांनो. तर अशा प्रकारे आपले ना पाणीपुरीचे तिखट पाणी तयार झाले मित्रांनो. तर आता आपण काय करूया, आपण एक गोड पाण्याची चटणी मगाशी बनवली होती, तर याच्यामध्ये आपण आहे ना गरजेनुसार आपण थोडं थोडं पाणी ऍड करायचंय. आणि मग आपली ना गोड पाणी आणि तिखट पाणी दोन्ही पाणी तयार आहेत. तर आता गार्निशिंगसाठी याच्यामध्ये आपण थोडंसं जिरो शेव किंवा तिखट बुंदी आणि कोथिंबीर टाकली का खूप भारी लागताना दिसते मित्रांनो. तर आता काय करूया, आपण आपल्या गोड चटणीमध्ये आहे ना आपण पाणी ऍड करून घेऊया मित्रांनो. याच्यामध्ये ना पाणी ऍड करायच्या आधी ना आपण एक पळीभर आहे ना आपण आहे ना चिंचेचा कोळ काढून घेऊ, कारण की आपल्या रगडापॅटीसाठी ना थोडं घट्टपणाचं आपल्याला चटणी लागते मित्रांनो. तर आपण आहे ना हे काढून घेऊया. तर मित्रांनो आता या भांड्यामध्ये आपण गोड पाणी बनवून घेऊया मित्रांनो. तर काय करूया मित्रांनो, ते राहिलेलं आपण चिंचेचा कोळ सगळं आपण हे काढून घेऊ. तर आता काय करूया मित्रांनो, याच्यामध्ये गरजेनुसार असं पाणी ऍड करूया आपण. मित्रांनो साधारण थोडंसं
तुम्हाला आवडेल या पद्धतीचं तुम्ही टेक्स्चर ठेवलं तरी चालेल मित्रांनो. तर हे टेक्स्चर आहे ना माझ्या हिशोबाने तर बरोबर आहे. तर पाहू शकतो मित्रांनो आपलं गोड आणि आहे ना तिखट पाणी दोन्ही तयार आहे. तर आपण काय करू गार्निशिंग साठी याच्यामध्ये ना थोडी शेव टाकूया मित्रांनो. तर तुम्हाला बुंदी भेटते तर तुम्ही बुंदी पण टाकू शकता. पाहू शकता बुंदी किंवा शेव टाकल्यानंतर ना किती छान आपल्याला दिसतंय मित्रांनो. त्याचबरोबर काय करूया मित्रांनो थोडी कोथिंबीर पण टाकून घेऊ. त्याचबरोबर आहे मित्रांनो थोडा बारीक चिरलेला कांदा पण टाकून घेऊया. तर मित्रांनो अशा प्रकारे ना आपल्या पाणीपुरीचं गोड आणि तिखट पाणी दोन्ही तयार झाले आहेत मित्रांनो. तर आता काय करू आपण आहे ना आपला रगडा पूर्णपणे शिजला असेल कुकरमध्ये आता. तर आपण रगड्याची पण पुढची प्रोसेस बघून घेऊ. पाहू शकतो मित्रांनो आपला वाटाणा ना छान शिजलेला आहे मित्रांनो. तर आपल्याला साधारण असं आहे ना गाळ होईस्तोवर शिजला पाहिजे मित्रांनो. तर आता काय करायचं मित्रांनो आपण जे बटाटे शिजून घेतलेत ना ते पण स्मॅश करायचे आणि याच्यामध्ये मिक्स करून ना सर्वच घटक आपल्याला स्मॅश करायचे. तर आपण काय करूया हा बटाटा स्मॅश करून टाकूया यामध्ये. तर मित्रांनो आपल्याला वाटाणा आणि बटाटा ना चांगला आहे ना स्मॅश करून घ्यायचं आहे स्मॅशरच्या साहाय्याने किंवा पळीच्या साहाय्याने. मित्रांनो पाहू शकता आपण स्मॅशरच्या साहाय्याने ना आपण वाटाणा आणि बटाटा चांगला स्मॅश करून घेतलेला मित्रांनो. तर आता ह्याच्यामध्ये आपण काय करायचंय एक मोठा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा. त्याचबरोबर आहे ना थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्यायची आणि थोडंसं एक हलकं पाणी टाकायचंय आणि पुन्हा मित्रांनो हे सगळं मिश्रण आपण एक मिक्स करून घ्यायचंय. आणि आपण जो कांदा टाकलाय ना त्याचा कच्चापणा जास्तवर आपल्याला हे शिजून घ्यायचं मित्रांनो. तर आपण काय करूया आता शिजून घेऊ. साधारण 2 ते 3 मिनिटं शिजवायचं मित्रांनो. तेवढे पुरेसे कांद्याचा कच्चेपणा जाण्यासाठी. तर अशा प्रकारे आपल्याला पाणीपुरीचा रगडा तयार झालेला आहे. हाच रगडा आपण आहे ना रगडा पॅटीसला पण वापरायचा मित्रांनो. मित्रांनो पाहू शकता आपला पाणीपुरीचा आणि पॅटीसचा आहे ना रगडा तयार झालेला आहे. तर आता काय करूया आपण थोडंसं कोथिंबीर टाकून थोडंसं त्याला गार्निशिंग करूया. त्याचबरोबर आपण टमाट्याच्या अशा फोडी लावूया म्हणजे दिसायला खूप छान दिसतं मित्रांनो. थोडासा कांदा पण टाकून घेऊ मित्रांनो. तर अशा प्रकारे आहे ना रगडा पॅटीस आणि पाणीपुरीला लागणारा रगडा आपला तयार आहे मित्रांनो. तर आता आपण काय करूया पाणीपुरीचं सर्व करू आणि टेस्ट रिव्ह्यू घेऊया आपण. पाहू शकतो मित्रांनो आपल्या पाणीपुरीचं तिखट झकास पाणी एकदम भारी झालेलं आहे. त्याचबरोबर पाहू शकतो मित्रांनो आपलं गोड पाणी पण चांगलं झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आहे ना हा रगडा पण आहे ना एक नंबर झालेला आहे मित्रांनो. पाहू शकता मित्रांनो तुम्ही. तर पाणीपुरीच्या स्टॉलवर आल्यासारखे पिला आले का नाही मित्रांनो. तर त्याचबरोबर आपण बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर कोथिंबीर पण चिरून घेतलेला आहे. आणि खूप सारे असे आपण आहे ना पाणीपुरीच्या पुऱ्या आणलेल्या आहेत मित्रांनो. तर आता आपण काय करूया पाणीपुरीची एक प्लेट तयार करूया आणि टेस्ट रिव्ह्यू घेऊया. तर मित्रांनो आता आपण काय करू पाणीपुरीची प्लेट तयार करूया. असं हलकंसं थोडंसं अंगठ्याने दाबायचं आहे असं होल पाडायचं आहे मित्रांनो. त्याचबरोबर आपण हा जो रगडा बनवलेला आहे तो रगडा फिल करायचा याच्यामध्ये. थोडासा कांदा थोडीशी कोथिंबीर थोडीशी बारीक शेव हलकंसं गोड पाणी आणि तिखट पाणी. तर पाहू शकतो मित्रांनो आपली सुरेख अशी पाणीपुरी तयार झालेली आहे. आता आपण खाऊन बघू. एक नंबर मित्रांनो चवीला एक नंबर झालेले आहे. पाणीपुरीच्या स्टॉलवर आल्याचं फील झालेलं मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण बटाट्याची पॅटी बनवली होती रगडा पॅटीसाठी. तर आता ही पॅटी आधी आपण कट करूया. कट केल्यानंतर काय करूया मित्रांनो थोडासा रगडा टाकून घेऊया. त्याचबरोबर थोडा कांदा टाकून घेऊ. थोडी कोथिंबीर पण टाकून घेऊ. 2-3 पुरेत आपण मित्रांनो क्रश करून टाकू. त्याचबरोबर मित्रांनो गोड पाणी टाकून घेऊ आणि तिखट पण पाणी टाकून घेऊ. पाहू शकतो मित्रांनो अशा प्रकारे आपली ना रगडा पॅटीस पण तयार झालेला आहे मित्रांनो. आता आपण याचा पण टेस्ट रिव्ह्यू. तर आपल्याला रगडा पॅटीस पण तयार झाले मित्रांनो. तर आता आपण याचा टेस्ट रिव्ह्यू घेऊया. एक नंबर मित्रांनो. आमची रेसिपी आवडली असेल ना तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका.